नमस्कार, मी सुमित. तुम्ही पाहता एलएस मराठी. सकाळच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत. बिबट्यांनी खाण्याच्या शोधात जंगलाबाहेर येऊ नये यासाठी जंगलातच शेळ्या किंवा बकऱ्या सोडण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय. बिबटे करत असलेले हल्ले रोखण्यासाठी सरकार जंगलात 1 कोटींच्या शेळ्या बकऱ्या सोडणार आणि काही बिबटे आफ्रिकेला पाठवणार असल्याचा प्रस्ताव असल्याचं वनमंत्री गणेश नाईक यांनी सांगितलंय. हिंस्र प्राण्यांना जे भक्ष्य पाहिजे ते भक्ष्य जंगलात उपलब्ध राहिलेलं नाही, त्यामुळे ही सोय करण्यात आली आहे. अग्निकांड घडलेल्या गोव्याच्या नाईट क्लब समूहाचा वादग्रस्त भाग जमीनदोस्त करण्यात आला आहे. पर्यटन खात्याच्या पथकानं ही कारवाई केली आहे. या नाईट क्लबमध्ये लागलेल्या भीषण आगीनं संपूर्ण देशाला हादरवून सोडलं होतं. या दुर्घटनेत 25 जणांचा मृत्यू झाला होता. वर्दीच्या स्वप्नासाठी तरुण पिढी मैदानात उतरली आहे. यंदा तरी आपला नंबर लागेल या आशेवर शारीरिक चाचणीत अव्वल येण्याचा त्यांचा निर्धार आहे. नोकरीची नवी उमेद घेऊन ही तरुणाई उज्ज्वल भविष्याचं स्वप्न पाहते. धावण्याची तयारी असो किंवा इतर शारीरिक चाचण्या, प्रत्येक पावल्यावर आपलं 100% योगदान देण्यासाठी पहाटेच्या वेळी चंद्रपुरातील जिल्हा स्टेडियम, रामबाग आणि रस्त्यांवर युवक युवती कसून घाम गाळत आहेत. भिगवण बारामती राज्यमार्गावर अलीकडेच अपघाताची घटना घडली होती. पुन्हा एकदा या ठिकाणी अपघात झाला आहे. या अपघाताची दृश्य कॅमेऱ्यात कैद झाली आहे. मागील अपघाताची घटना ताजी असतानाच पुन्हा मद्यधुंद चालकाचा थरारक व्हिडिओ समोर आलाय. परभणीच्या मानवत रोड शिवारात उसानं भरलेली ट्रॅक्टर ट्रॉली पुलावरून खाली पाण्यात कोसळल्यानं ट्रॅक्टर चालकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. चालकाचं ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. आदिलाबाद इथे कत्तलीसाठी जाणाऱ्या गोवंशाच्या 3 आयशर गाड्या पकडण्यात आल्या आहेत. यात 62 गोवंशाची सुटका करण्यात आली आहे. 2 जनावरांचा यात मृत्यू झाला. आमिर अली अस्लम अली आणि इरफान अहमद फिरोज अहमद या नागपूरच्या 2 तरुणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. एकूण 32,12,000चा मुद्देमाल त्यांच्याकडनं जप्त करण्यात आलाय. तिरुपती साईनगर शिर्डी एक्सप्रेसचा प्रारंभ झालाय. शिर्डीवरून तिरुपतीला जाण्यासाठी 30 तास लागणार असून या मार्गात एकूण 31 थांबे असतील. शिर्डी, कोपरगाव, मनमाड, नागरसोल, छत्रपती संभाजीनगर, जालना, सेलू, परभणी, गंगाखेड, परळी, लातूर रोड, उदगीर या ठिकाणून ही गाडी जाईल. भारतातील 2 प्रमुख तीर्थक्षेत्रांना जोडणाऱ्या या सेवेमुळे यात्रेकरूंची अधिक चांगली सोय होणार आहे. अभिनेता रणबीर कपूरचे पुण्यातील ट्रम्प टॉवर्समध्ये फ्लॅट्स आहेत. शीतल तेजवानीने फ्लॅट भाड्याने घेतला होता. भाडे करारात नमूद केलेल्या लॉक इन कालावधीच्या आधीच घरातून काढून टाकल्याबद्दल तेजवानीनं एकूण 50,40,000 रुपयांची नुकसान भरपाई रणबीरकडे मागितली आहे. तिने व्याजाची मागणी देखील केली आहे. हा दावा पुणे दिवाणी न्यायालयामध्ये दाखल करण्यात आला आहे. एका दिवसाची सुट्टी घेऊन 4 दिवस घरकाम करण्यासाठी न आल्यामुळे घरमालकीन आणि घरकाम करणाऱ्या महिलेमध्ये वाद झाला. या वादात घरमालकिनीच्या मुलाने घरकाम करणाऱ्या महिलेच्या कुटुंबाला बंदुकीचा धाक दाखवल्याची घटना ठाण्यातील कासार वडवलीमध्ये घडली आहे. दरम्यान पोलिसांच्या तपासात ती बंदूक खरी नसून अगदी बंदुकीसारखा हुबेहूब दिसणारा लायटर असल्याचं निष्पन्न झालं. मुंबई नागपूर दरम्यान रात्रीच्या सुमारास मलकापूर रेल्वे स्टेशनवरती मालगाडीचे 2 डबे रुळावरून घसरल्याची घटना घडली आहे. रूळ बदलणाऱ्या यंत्रणेत बिघाड झाला आहे. ते काम सध्या युद्धपातळीवरती सुरू आहे. या दुर्घटनेमुळे तब्बल 3 तास या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. या होत्या आताच्या महत्त्वाच्या बातम्या. बघत रहा एलएस मराठी.